भारतीय सैन्य दलाचा बनावट गणवेश तयार करून त्याची खुल्या बाजारात विक्री करणारा आरोपी जेरबंद। भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन व दक्षिण कमान मिलिटरी इंटेलिजन्स पुणे यांची संयुक्त कारवाई। प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक 2/2/2024 रोजी दक्षिण कमान मिलिटरी इंटेलिजन्स पुणे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की CSD कॅन्टीन जामखेड रोड अहमदनगर येथे इसम नामे सुरेश खत्री हा इनोव्हा कार क्रमांक MH15 DL 7117 मध्ये येऊन विनापरवाना नवीन प्रकारचा कॉम्बॅट बनावट आभी आणि युनिफॉर्मची गणवेशाची विक्री करतो। आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी प्राप्त माहिती श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना कळवली। सदर बाब अहमदनगर जिल्हा तसेच लगतचा औरंगाबाद व पुणे जिल्हा सैन्य दलाचे दृष्टीने अतिशय महत्त्वाचे व संवेदनशील ठिकाणे असल्याने अशा प्रकारे कोणी सैन्य दलातील बनावट युनिफॉर्मचा वापर करून संबंधित सैन्य विभागाचे प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करून अनुचित प्रकार किंवा घातपात करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन व दक्षिण कमान मिलिटरी इंटेलिजन्सचे अधिकारी व पंचांना बरोबर घेऊन बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन संशयिताची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले। नमूद आदेशान्वये पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक 2/2/2024 रोजी CSD कॅन्टीन जामखेड रोड अहमदनगर येथे जाऊन पाहणी केली असता एक इसम बातमीतील इनोव्हा कार जवळ उभा असलेला दिसला। त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकाने त्यास ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या संशयितास पथकाची ओळख सांगून त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुरेश प्रीतमदास खत्री व 49 राहणार गंगानिवास आनंद रोड देवळाली कॅम्प जिल्हा नाशिक असे सांगितले। त्याच्या ताब्यातील इनोव्हा कारची पंचांसमक्ष झडती घेता त्याच्या कारमध्ये सैन्य दलाचे 40 युनिफॉर्म मिळून आल्याने सदर युनिफॉर्म बाबत अधिक विचारपूस करता त्याने सैन्य दलातील अधिकाऱ्यांचे नवीन कॉम्बॅट युनिफॉर्म विक्री करता आणल्याचे सांगितले। त्याच्याकडे सैन्य दलाचा युनिफॉर्म विक्री करण्याबाबतचा परवान्याची विचारणा केली असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितल्याने आरोपीस सैन्य दलाचे 40 बनावट नवीन कॉम्बॅट युनिफॉर्म मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गुर नं 97/2024 भादवी कलम 171 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करत आहे। याद्वारे श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी यामध्ये नवी दिल्ली व राजस्थान येथील सैन्य दलाचे बनावट नवीन कॉम्पॅक्ट युनिफॉर्म विक्री करणारी टोळी उघडकीस येण्याची शक्यता असल्याने अशा प्रकारे कोणी बनावट सैन्याचे नवीन कॉम्बॅट युनिफॉर्म अगर साहित्य विक्री करून फसवणूक करत असल्यास जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क करावा असे जनतेस आवाहन केले। प्रतिनिधी शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, महा 24 न्यूज, अहमदनगर।